उपनेत्या प्रवक्त्या महिला आघाडी संपर्क संघटक संजनाताई घाटी, संपर्क प्रमुख अनिलजी कोकिळ, जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रिया बसवंती यांच्या नेतृत्वात उपजिल्हा प्रमुख सुनील कठारे, तालुका संघटिका अनुराधा शिवगुंडे, अल्पसंख्याक तालुका प्रमुख आयाज जमादार, उपशहर संघटिका सुमन वेदपाटक, उपशहर संघटिका किशोर होटकर, शाखा संघटिका सरोजिनी शाली, चंद्रकला बिराजदार, हसीना शेख, चन्नव्वा बिराजदार, सुवर्णा गवंडी, सुमन चव्हाण, समीना लुकडे, नजमीन अंसारी, सारिका जोगधनकर, चंद्रकला गायतोंडे, गीता मेहत्रे, पार्वती इसापुरे, विभाग उपविभाग शाखा उपशाखा संघटिका यांच्या वतीने महिला व लहान मुलीवर होणाऱ्या बलात्कार अत्याचार विरोधात महिला सुरक्षितकरिता या षड कुजकामी आणि झोपी गेलेल्या मिंधे आणि फडणवीस सरकारला जागा आणण्यासाठी आज अक्कलकोट विधानसभा येथील अक्कलकोट शहरात आंदोलन करण्यात आलं। तसेच उत्तर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, पोलीस उपनिरीक्षक राजू राठोड यांना निवेदनही देण्यात आलंय। सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी महिला शक्ती विधेयक कायद्याचा प्रस्ताव मांडला होता, पण त्यांच्या खोके सरकारमुळे आणि नराधमांनी त्यांनी खोके सरकार आणि त्यांच्या धोकेबाजीपणामुळे पुढे त्या गोष्टीला पाठपुरावा करता आलेला नाहीये। म्हणून या आपल्या राज्यामध्ये महिला ही सुरक्षित नाहीये, महिलांवरचे वाढते अत्याचार वाढत आहेत। त्यामुळे या सरकारला या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार आहे। तात्काळ त्या नराधमांना भर चौकात फाशी, त्यांना अटक नकोय, काही नकोय, त्यांना भर चौकामध्ये फाशीची शिक्षा ही दिलीच पाहिजे। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। भाजप सरकार नराधमांना फाशी झालीच पाहिजे। लाडक्या बहिणीला 1500 रुपये नको आहे, नराधमांना फाशी। बदलापूर येथील 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला आहे। शासनाने त्यांना अटक केलेली नाही। 11-12 तास लागतात, हे कशाला लागतात? खरं अटक करून जागेवरच फाशी द्यायला पाहिजे। मला दुसरी प्रोसिजर करू नये त्यांनी। असं जर केलं तर पुढचा व्यक्ती घाबरून राहील। सतत महिलांना अत्याचार होत राहतात। अटक करून जामीन करून प्रोसिजर करण्यात जनता पण पाठीमागे राहते त्यांच्या, तर त्या जागीच त्यांना फाशी द्यायला पाहिजे। विधानसभेमध्ये ठेवला होता, पण ह्या खोके सरकारने त्यांना ते पाणउतारा केला आणि महिला असुरक्षित झाली। साहेबांच्या काळामध्ये एक सुद्धा घटना झालेली नाही। तुम्ही बघा, ते अंतराली सराटी मधला प्रकार झाला, त्याच्यानंतर हे झालं, परवा त्या डॉक्टरचं झालं, मध्ये एका कर्नाटकमध्ये एका प्रेम प्रकरणामध्ये एका मुलीला हिरेमठ करून दिला गेला, त्या जागी नेऊन पोलीस मारले, आरोपीला त्या जागी नेऊन मारायला पाहिजे। ते पण असं असलेलं त्याची एन्क्वायरी लागली, त्याला सस्पेंड केलं। नाही, पण साहेब मला असं वाटतं की वाईट घटना आहे, त्या फार वाईट घटना अटक करण्यापेक्षा ना चौकात लगेचच फाशी द्यायला पाहिजे। हे फार वाईट घटना आहे। आणि आता काय होतं, आमची मुलगी बाहेर असेल, आम्हाला झोप लागत नाही।